हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपली ती स्टोरी मी आता ह्या चॅनलला रोज अपलोड करणार आहे, तर नक्की पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिचा रंग गोरा, डोळे तारकांसारखे काळेभोर आणि तिचे छोटेसे हात सध्या चिरागच्या बोटांना अलगद स्पर्श करत होते. चिराग डॉक्टरांकडे पाहत म्हणाला, आता आम्ही बाळाला घरी घेऊन जाऊ शकतो ना? डॉक्टर शांतपणे म्हणाले, हो, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता, पण ताराची विशेष काळजी घ्यावी लागेल. दर आठवड्याला बाळाची वैद्यकीय तपासणी करून घ्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. चिराग चिंताग्रस्त होऊन म्हणाला, काय झालं डॉक्टर? डॉक्टरांनी गंभीर स्वरात सांगितलं, मिस्टर चिराग, तुमची पत्नी पुढे आई होऊ शकणार नाही. तिचं वय कमी असताना गर्भधारणा झाली आणि त्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. हे ऐकताच चिराग खूप खचला. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, स्वतःची आणि तिची दोघांचीही काळजी घ्या. चिरागने बाळाकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, आता तूच आमचं सर्वस्व आहेस. असं म्हणत त्याने बाळाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. थोड्याच वेळात तो बाळाला घेऊन ताराकडे आला. तारा मासिक वाचत बसली होती. चिरागला बाळासह पाहताच तिने मासिक बाजूला ठेवलं. तिचे डोळे पाणावले. थरथर त्या आवाजात ती म्हणाली, हा, हे आपलं बाळ? चिरागने हसत बाळ तिच्या हातात दिलं. ताराने अत्यंत जपून बाळाला मिठीत घेतलं. त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि छातीशी घट्ट धरून ठेवलं. ते दृश्य पाहून चिराग भावुक झाला. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक संदेश आला. त्याने तो वाचून उत्तर दिलं आणि पुन्हा तारा जवळ आला. तो म्हणाला, आपण राजस्थानला जाणार आहोत, तुझ्या मैत्रिणीच्या घरी. ते आपली वाट पाहत आहेत. आरोही, हे नाव ऐकताच तारा आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. खरंच, आपण आरूकडे जातोय आणि आपल्या राजकुमारीला भेटणार आहोत. असं म्हणत तिने आपल्या मुलाकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, बाळा, आता तू तुझ्या ताईला भेटणार आहेस. तुला माहिती आहे का, तुझी आई तिच्या मैत्रिणीवर खूप प्रेम करते. ती खूप गोड आहे. चिराग हसत म्हणाला, हुकुमसांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. आरोहीला सरप्राईज द्यायचं आहे. तारा आनंदाने म्हणाली, वा, जिजाजी खूप छान आहेत. आम्हीही तसंच काहीतरी विचार करत होतो, पण त्यांनी आधीच आपली इच्छा पूर्ण केली. चिराग म्हणाला, मी तुझ्या आणि बाळाच्या गरजेच्या वस्तू पॅक करून आणतो. तोपर्यंत तू इथून हलायचं नाही. तारा हसून म्हणाली, हो पतिदेव, तुम्ही जा. चिराग बाहेर गेला. काही वेळात बाळ रडू लागलं. नर्स खासगी वॉर्डमध्ये आली आणि म्हणाली, बाळाला भूक लागली आहे. ताराने धन्यवाद देत बाळाला जवळ घेतलं आणि प्रेमाने दूध पाजू लागली. बाळ तिच्या केसांना धरून शांत झालं. नर्सने विचारलं, तुझं वय किती आहे? 20. तारा म्हणाली. नर्स म्हणाली, खूप लहान वयात आई झालीस. प्रेमविवाह आहे का? तारा अभिमानाने म्हणाली, हो, आमचा प्रेमविवाह आहे. पण तुम्ही असं का विचारत आहात? नर्स म्हणाली, आजकाल अनेक मुलं जबाबदारी टाळतात, म्हणून विचारलं. तारा ठामपणे म्हणाली, माझे पती तसे नाहीत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि हा बाळ म्हणजे त्यांच्या प्रेमाची खूण आहे. नर्सने माफी मागितली आणि निघून गेली. थोड्याच वेळात चिराग परत आला. त्याने बाळाला अलगद उचललं. ताराला आधार देत दोघांना रुग्णालयाबाहेर आणलं आणि कारने विमानतळाकडे निघाला. विमानतळावर आधीच अर्जुनचे अंगरक्षक उभे होते. ते तिघे अर्जुनच्या खासगी विमानात बसले आणि राजस्थानकडे रवाना झाले. इकडे आरोही आपल्या छोट्या राजकुमारीला सुंदर सजवून खाली आणत होती. ते स्वतःच पूजेची सर्व तयारी करत होती. अर्जुन बागेत सुरक्षेची कडक व्यवस्था पाहत होता. कोणताही अनोळखी व्यक्ती ओळखपत्राशिवाय आत येऊ नये, अशी त्याची कडक सूचना होती. 1 किलोमीटर परिसरातही सुरक्षा तैनात केली होती. घरात परत येताच त्यानं पाहिलं,
आरोही स्वतःच्या हाताने फुलांच्या माळा बनवत होती. अर्जुन म्हणाला, आरोही, तुम्हाला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं आहे, मग हे सगळं का करत आहात? आरोही हसून म्हणाली, ही आपल्या मुलीची पहिली पूजा आहे, ती मी स्वतःच्या हाताने करणार. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, पण जास्त काम नाही करायचं. आणि तुम्ही काही खाल्लंय का? आरोहीने मान नकारार्थी हलवली. अर्जुन रागावला, तुम्ही उपाशी राहणार नाही. आपल्या मुलीसाठी व्रत ठेवलं असेल, पण स्वतःची काळजी घ्यायलाच हवी. तेवढ्यात तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. ती वेदनेने ओरडली. अर्जुनने तिचा हात आपल्या तोंडाशी धरून काळजीने पाहिलं. आरोही त्याच्याकडे बघत हसली. जर तुम्ही असंच लाड करत राहिलात तर मी खूप आळशी बनेन. अर्जुन म्हणाला, तुम्हाला काही काम करण्याची गरजच नाही. त्यासाठी माणसं ठेवली आहेत. तेवढ्यात प्रेरणा त्यांच्या छोट्या राजकुमारीला घेऊन आली. ती निळ्या डोळ्यांनी आई वडिलांकडे पाहत होती. आरोहीने गोड चेहरा करत म्हटलं, आई, तुम्हीही अर्जुनच्या बाजूने आहात का? त्यांची मुलगी हसत हात पुढे करताच आरोहीने फूल बाजूला ठेवली आणि तिला उचलून घेतलं. तिने प्रेमाने मुलीला मिठीत घेतलं आणि संपूर्ण घर आनंदाने उजळून निघालं. अहो, आमच्याकडे बघा ना, कसं हसत हसत सांगते ती, असं म्हणत ती अर्जुनला चिडवत म्हणाली, पहा बरं, तुमची प्रिन्सेस आमच्याकडे नाहीये, ती आमच्या सोबत आहे. अर्जुनने आरोहीच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य पाहिलं आणि त्याचा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. तो सतत कामामुळे खूप थकला होता, पण तो चेहऱ्यावर दाखवत नव्हता. मात्र आरोहीला हसताना पाहताच त्याचा सारा शिन गळून पडला. तो तिच्या जवळ गेला. मुलीला उचलत लाडात म्हणाला, अगं प्रिन्सेस, तू मम्माकडेच आहेस, आमच्याकडे नाही येणार? मग आम्ही तुझ्याशी बोलणारच नाही. हे ऐकताच त्यांची चिमुकली रडू लागली. अर्जुन लगेच तिला शांत करत म्हणाला, अरे बाबा, सॉरी, आम्ही काही बोलणार नाही, तू तुझ्या मम्माकडेच राहा. आरोहीने मुलीला रडताना पाहिलं आणि ती अर्जुनकडून तिला घेत म्हणाली, ती भुकेली आहे म्हणून रडते आणि तुम्हाला काहीच कळत नाही. तिची आई आहे ना मी, मला लगेच समजलं. अर्जुन हसत म्हणाला, असं आहे का? मग जा, आपल्या प्रिन्सेसला दूध पाज. आरोहीने प्रेमाने मुलीला नीट उचललं आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. तेवढ्यात प्रेरणा अर्जुनला म्हणाली, अर्जुन बेटा, एवढी काळजी करू नकोस, ती अजून लहान आहे. अर्जुन हलकसा हसत म्हणाला, मला माहिती आहे, पण मी हे सगळं मुद्दाम बोललो. सकाळपासून आरोही थोडी उदास होती, तिला हसवण्यासाठीच मी हे केलं. प्रेरणा चिंतेने विचारते, पण ती उदास का होती? अर्जुन म्हणाला, तिला तिच्या जिवलग मैत्रिणीकडे जायचं होतं. त्या कठीण प्रसंगी तिच्या सोबत राहता आलं नाही म्हणून तिला अपराधी वाटत होतं. थोडं हसत तो पुढे म्हणाला, पण तिच्यासाठी मी एक सरप्राईज ठेवलं आहे. कृपया तिला सांगू नका. तिची मैत्रीण आज इथे येणार आहे. हे ऐकून प्रेरणा आनंदाने म्हणाली, बेटा, तू आमच्या मुलीवर किती प्रेम करतोयस. आम्ही खरंच धन्य आहोत की तू आमचा जावई आहेस. अर्जुन त्यांच्या गळ्यात मिठी मारत म्हणाला, आई, आम्हीच भाग्यवान आहोत की तुम्ही आणि आमची प्रिन्सेस आमच्या आयुष्यात आहात. एवढं सुंदर कुटुंब मिळाले त्यासाठी कितीही धन्यवाद म्हटलं तरी कमीच आहे. दरम्यान आरोही आपल्या मुलीला मांडीवर घेऊन तिला दूध पाजत होती. ती तिच्या छोट्या हातांशी खेळत होती. मुलगी दूध पित असतानाच आरोही तिचे केस कुरवाळत म्हणाली, अगं शहाणी, किती त्रास देतेस तू आम्हाला. पण काही हरकत नाही, तुझी मम्मा पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्ही तुला त्या सगळ्या आनंदाने भरलेलं आयुष्य देऊ, जे आम्ही कधी पाहिलं नाही आणि कधीच तुला सोडून जाणार नाही. असं म्हणत तिने प्रेमाने आपल्या प्रिन्सेसच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं.
बाहेर पंडितजी आले होते. पाहुणेही हळूहळू येत होते. अर्जुन सर्वांशी हसत खेळत गप्पा मारत होता. आजोबा त्यांच्या मित्रांना भेटण्यात मग्न होते. नोकर चाकर पाहुण्यांना ज्यूस आणि पाणी देत होते. इतक्यात मुख्य गेटवर रणवीर आणि नताशाची एंट्री झाली. जय धावत अर्जुनकडे आला आणि हळूच म्हणाला, हुकुमसा, रणवीर आला आहे. तो काही गडबड करणार नाही ना? अर्जुनने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, रिलॅक्स, तो काही करणार नाही. त्याचं आता लग्न झालं आहे. हे ऐकून जय अक्षरशः थक्क झाला. अर्जुन मात्र हलकंसं स्मित करत होता. रणवीर पुढे येत हात पुढे करून म्हणाला, हॅलो. अर्जुननेही हात मिळवत उत्तर दिलं, हॅलो. रणवीर गंभीरपणे म्हणाला, जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो. आता मी तुमच्या आयुष्यात कधीही हस्तक्षेप करणार नाही. अर्जुन हसत म्हणाला, तसं केलंस तरच बरं. आता तुझं लग्न झालं आहे. तुझ्या कुटुंबावर लक्ष दे. रणवीरने मान डोलावत उत्तर दिलं, मला माझ्या चुका समजल्या आहेत म्हणूनच माफी मागतोय आणि मैत्रीचा हातही पुढे करतोय. ही मैत्री स्वीकारशील? अर्जुन म्हणाला, चूक मान्य केली की माणूस बदलतो आणि तिथूनच मैत्रीची सुरुवात होते. असं म्हणत त्याने रणवीरला मिठी मारली. मैत्रीची सुरुवात मिठीनेच होऊ देत. नताशा पुढे येत म्हणाली, जेजू, आरोही कुठे आहे आणि आमची प्रिन्सेस कुठे आहे? तिच्यासाठीच तर आम्ही इतक्या लांबून आलोय. आम्हाला तर कुणी सांगितलंच नाही. आम्ही तुमच्यावर खूप रागावलो आहोत. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, अगं, रागवण्यासारखं काही नाही. आम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. ही पार्टी खास आमच्या प्रिन्सेससाठीच आहे. तो पुढे म्हणाला, आरोहीवर रागावू नकोस. ती तुला खूप मिस करते. पण आमच्यामुळेच ती तुमच्याशी नीट बोलू शकत नव्हती. आम्हाला तिच्यासाठी एक खास सरप्राईज द्यायचं आहे. तुम्ही आमची साथ द्याल का? मात्र तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. चिराग आणि तारा देखील येत असतील. इतक्यात चिरागचा आवाज आला, हुकुमसा, आपण इतक्या मनापासून बोलावलं आणि आम्ही कसे नाही आलो असतो. पहा, आम्ही हजर आहोत. अर्जुन वळून पाहतो तर चिराग आपल्या मुलाला हातात घेऊन उभा होता आणि त्याच्या शेजारी तारा उभी होती. अर्जुनने ताराकडे पाहताच लगेच चंदूला बोलावलं आणि म्हणाला, यांना खोलीत घेऊन जा आणि हो, त्यांच्यासाठी ज्यूस पाठवा. 1 मिनिटही त्यांना एकटं सोडू नका. चंदूने मान डोलावली आणि ताराला घेऊन जाऊ लागला. पण तारा थांबवत म्हणाली, अहो, आज आमच्यावर एवढं लाड का करत आहात? काहीतरी वेगळंच वाटतंय. त्यावर अर्जुन हसत म्हणाला, कारण आरोही तुम्हाला खूप आठवत होती. आम्हाला नको आहे की तुम्ही अशक्त असताना तिला भेटून ती अधिक भावूक व्हावी. तारा हसली आणि म्हणाली, असं आहे तर? आम्हाला वाटलं काय झालं इतकं प्रेम अचानक? भाऊ, आम्ही तर फक्त मजा करत होतो. अर्जुन प्रेमाने म्हणाला, तारा, तुम्ही अजून थोड्या अशक्त आहात. जास्त वेळ उभं राहू नका. तारा हसत म्हणाली, जेजू, आम्ही फक्त तुमची गंमत करत होतो. कसं वाटलं आमचा विनोद? अर्जुनने तिला जवळ घेतलं आणि कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाला, खूप छान. तुम्ही आमच्यासाठी बहिणीसारखे आहात. तुमच्या डोळ्यात अश्रू आम्हाला अजिबात पाहवत नाहीत. हे ऐकून ताराच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुनने तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून विचारलं, अगं, का रडत आहेस? तारा हसत म्हणाली, हे आनंद अश्रू आहेत भाऊ. तुम्ही आम्हाला बहीण मानलं, यापेक्षा मोठं काय असेल? चिराग हसत म्हणाला. तारा नेहमीच तिच्या बोलण्याने सगळ्यांना गप्प करते आणि आता तर तिने तुम्हालाही भाऊ मानले. अर्जुन हसत म्हणाला, ती आमची बहीण आहे.
तिला आमच्याशी हक्काने बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि भाऊ बहिणींच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. चिरागने खोटा रुसवा दाखवला तर सगळे हसू लागले. तारा पुढे येऊन अर्जुनच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, धन्यवाद भाऊ, आम्हाला बहीण म्हणून स्वीकारल्याबद्दल. अर्जुन म्हणाला, आता तुम्ही आराम करा. चंदू ताराला घेऊन गेला. चिराग आपल्या मुलाला घेऊन अर्जुन जवळ आला. अर्जुनने त्या छोट्याशा बाळाला आपल्या कुशीत घेतलं. बाळ त्याच्याकडे निरागसपणे पाहत होतं. अर्जुन हसत म्हणाला, यांच्या डोळ्यांचा रंग तर अगदी तारासारखा आहे. चिराग अभिमानाने म्हणाला, हो, अगदी आईवर गेला आहे. अजून छोटा आहे पण खूप खट्याळ आहे. अर्जुन हसत म्हणाला, आमची राजकुमारी सुद्धा तशीच आहे. लहान आहे पण फारच खोडकर आहे. चिरागने विचारलं, मग आपली राजकुमारी कुठे आहे? हिच्यासाठीच तर हा सगळा सोहळा आहे आहे ना? इतक्यात आरोही आपल्या मुलीला हातात घेऊन जिन्यावरून खाली उतरत होती. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आज आरोही लाल रंगाच्या राजस्थानी पेहरावात आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेली अतिशय सुंदर दिसत होती. अर्जुनची धडधड वाढली. चिरागने मुलाला परत घेतलं आणि अर्जुन हळूहळू आरोहीकडे गेला. आरोही काळजीपूर्वक मुलीला हातात धरून जिन्यावरून खाली उतरवत होती. एका हाताने तिने आपला घागरा सावरला होता. अर्जुन पटकन तिच्या जवळ पोहोचला. तिच्या हातातून आपल्या राजकुमारीला अलगद उचललं आणि तिला सुरक्षितपणे खाली आणू लागला. सभागृहातील सर्व पाहुणे अर्जुन, आरोही आणि त्यांच्या लहानग्या मुलीकडे कौतुकाने पाहत होते. मात्र त्या छोट्याशा राजकुमारीचं गोंडस रूप अजून कोणालाही स्पष्टपणे दिसत नव्हतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.